या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमळीची टीम सामना खेळण्यासाठी ग्राउंडवर येते आणि मग सायबा लगेच ऋषीला व्हिडिओ कॉल करतो। कमळीला आणि तिच्या टीमला पाहून ऋषीला खूप आनंद होतो। अनिकाचा आणि तिच्या आईचा मात्र चेहराच पडतो आणि मग त्यानंतर सामन्याला सुरुवात होते। कमळी तिच्या टीममधील मुलींना सांगत असते की आता कसं खेळायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही, फक्त आपल्याला जिंकायचं एवढंच लक्षात ठेवा आणि आई तुळजाई आणि महाराज आपल्या सोबत आहेत त्यामुळे काळजी करू नका। त्यावर मुलीही हो म्हणतात। त्याचवेळी दुसरीकडे राधिका हॉस्पिटलमध्ये येते। तिला पाहून ऋषीला आनंद होतो। तो म्हणतो की बरं झालं वहिनी तू लवकर आली, हे बघ आपल्या टीमच्या सामन्याला सुरुवात झाली आहे। आणि ते ऐकून राधिका खूपच खुश होते आणि मग ते दोघेजण मोबाईलवरच तो सामना बघायला सुरुवात करतात। त्यानंतर आपण पाहतो की कमळीच्या टीममधील खेळाडू थोडीशी घाई करत असल्यामुळे पटपट आऊट होतात आणि त्यामुळे ऋषी काळजीत पडतो। अनिका आणि तिच्या मैत्रिणी मात्र मोठमोठ्याने ओरडत असतात, नाचत असतात आणि हे पाहून ऋषी चिडून म्हणतो की वहिनी बघतेस ना ही अनिका कशी आपल्या टीमला त्रास देते, मला तर ना खरंच हिचा आता खूप राग येतोय। आणि त्यावेळी राधिका मात्र गालातल्या गालात हसतच ऋषीकडे पाहत असते। त्यानंतर आपण पाहतो की कमळीला फक्त निंगीचाच आधार असतो, मात्र निंगीसुद्धा लगेच आऊट होते आणि त्यामुळे सगळी जबाबदारी एकट्या कमळीवर येऊन पडते। आता कमळी नक्की हा सामना कसा जिंकणार याची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असतात। अनिका तर खूपच आनंदात असते। ऋषी आणि राधिका त्याचसोबत सायबा थोडेसे काळजीत असतात। सर्वच जण पुढे काय होतंय हे उत्सुकतेने बघत असतात। तितक्यात कमळी तिथे जे कोच असतात त्यांना विचारते की मी जर शूज काढून खेळले तर चालेल ना, काही हरकत तर नाही आहे ना। त्यावर तेही लोक हो म्हणतात आणि मग कमळी शूज काढून खेळायला सुरुवात करते आणि शूज काढल्यामुळे तिला व्यवस्थितपणे खेळताही येतं आणि मग ती विरुद्ध टीममधील सगळ्या मुलींना एक सोबतच आऊट करते आणि तो सामना जिंकते। त्यामुळे सगळेजण खूपच खुश होतात। अनिकाचा आणि रागिणीचा मात्र चेहराच पडतो। त्या रागातच कमळीकडे बघत असतात। कमळी आणि तिची टीम मात्र जल्लोष करत असते। राधिका आणि ऋषीसुद्धा खूपच आनंदात असतात। अनिका तर रागातच निंगीकडे आणि कमळीकडे जाण्यासाठी निघते, मात्र ती रागिणी कशीबशी त्यांना थांबवते। दुसरीकडे आपण पाहतो की राजन सगळीकडे त्याच्या गौरीचा शोध घेत असतो, मात्र त्याला काहीच माहिती मिळत नाही। शेवटी तो थकून एके ठिकाणी बसतो आणि अन्नपूर्णाला कॉल करतो। अन्नपूर्णा सदानंद आजोबांच्या जवळच असते। राजनचा कॉल आल्यावर ती खूपच खुश होते आणि त्याला विचारते की सापडल्या का रे त्या दोघीजणी, माझी नात तर खूप मोठी झाली असेल ना, आणि मला सांग गौरी कशी आहे, तिच्याकडे फोन दे, मला बोलायचं आहे तिच्याशी। आणि त्यावेळी राजन म्हणतो की आई शांत हो, मी त्या दोघींना अजूनही शोधू शकलेलो नाही आहे। आणि हे ऐकून अन्नपूर्णाला वाईट वाटतं, पण ती त्याही परिस्थितीमध्ये राजनला आधार देते। राजन रडतच म्हणत असतो की आई मी काय करू तेच मला कळत नाही आहे गं, सगळीकडे त्या दोघींचा शोध घेतला पण त्या दोघींबद्दल गावात कोणाला काहीच माहिती नाही आहे, असं वाटतंय की त्या नक्कीच हे गाव सोडून गेल्या असतील। आणि त्यावेळी अन्नपूर्णा म्हणते की राजन तू अशी हार मानू नको, तुला आबांचा फोटो त्याच गावात सापडला ना, मग त्या दोघीसुद्धा तिथेच कुठेतरी असतील, तू आबांचा फोटो सगळ्यांना दाखव, पंचक्रोशीमध्ये त्या दोघींचा शोध घे आणि आता जोपर्यंत त्या दोघी सापडत नाहीत ना तोपर्यंत तू घरी येऊ नको। आणि त्यावर राजनही हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो। तर अन्नपूर्णा सदानंद आजोबांना विचारत असते की तुम्हाला माहिती आहे ना आपला राजन सिद्धटेकला का गेलाय, त्यावेळी ते मान डोलावत होकार देतात। तर अन्नपूर्णा म्हणत असते की आता माझी फक्त एकच इच्छा आहे, लवकरात लवकर त्याला आपली मोठी नात आणि आपली मोठी सून सापडायला हवी। आणि त्यावेळी आजोबा अन्नपूर्णाला कमळीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू लागतात, मात्र त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, ते काय इशारा करतायत हे त्या अन्नपूर्णाला कळतच नाही। ती म्हणत असते की हे बघा मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण तुम्ही काळजी करू नका, देवी आईच्या कृपेने लवकरच सगळं ठीक होईल। आणि मग ते आजोबांना सूप भरवायला सुरुवात करते। दुसरीकडे पहिला सामना जिंकल्यामुळे कमळी, तिची टीम आणि त्याचसोबत सायबा खूपच खुश असतात। त्यानंतर सायबा त्यांच्या टीमला सांगतो की हे बघा मुलींनो, आजच्या दिवसामध्ये जे काही सामने आहेत ना ते सगळे आपल्याला जिंकायचेत, म्हणजे पुढच्या फेरीला जायला आपला मार्ग मोकळा होईल। आणि आत्ता ज्या चुका झाल्या त्या यापुढे होता कामा नये। त्यावर सगळ्याजणी हो म्हणतात आणि मग त्यानंतर सायबा त्यांना ऋषीला कॉल लावून देतो।
पहिला सामना जिंकल्यामुळे ऋषी सगळ्या मुलींचं अभिनंदन करतो, त्यामुळे सगळ्याजणी खूपच खुश होतात. मात्र या सामन्यामध्ये त्यांच्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतात त्या देखील त्यांना माहिती असतात. त्यामुळे ऋषी म्हणतो की आता हे बघा, त्या चुका पुन्हा रिपीट करू नका, व्यवस्थित खेळा, आपल्याला जिंकायचं इतकंच लक्षात ठेवा. आणि त्यावर सगळ्या मुली हो म्हणतात. त्यानंतर ऋषी त्यांना हे सुद्धा सांगतो की आपल्या नॅशनल टीममधील खेळाडूंचं सिलेक्शन करण्यासाठी काही अधिकारी देखील ते सामने बघायला आले आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकदम व्यवस्थित खेळा, असं खेळा की तुम्हा सगळ्यांचीच नॅशनल टीममध्ये निवड व्हायला हवी. आणि त्यावर सगळ्या मुली उत्साहाने हो म्हणतात आणि ऋषीला पुढचे सगळे सामने जिंकण्याचं प्रॉमिसही करतात. त्यानंतर सायबा मुलींना घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र कमळी आतमध्येच थांबते. तिला आईची आणि आबांची खूप आठवण येत असते. पण निंगी तिला समजावते आणि म्हणते की एकदा का आपण ही स्पर्धा जिंकलो की मग त्या दोघांसोबत बोलूयात, तू काही काळजी करू नको. त्यामुळे मग कमळीही ठीक होते. त्यानंतर आपण पाहतो की दिवसभराचे सगळे सामने संपलेले असतात आणि मग शेवटी सेमीफायनलमध्ये कोण कोण गेलं आहे हे जाहीर करण्याची वेळ येते. 4 संघ सेमीफायनलमध्ये गेलेले असतात आणि त्यातील एक संघ असतो अनिकाचा आणि दुसरा असतो कमळीचा. त्या मुली खूपच खुश होतात. निंगी तर त्या अनिकाच्या समोर जाऊन नाचत असते, त्यामुळे अनिका चिडते. त्यानंतर मग सगळ्याजणी मिळून पुन्हा एकदा ऋषीला कॉल करतात आणि सेमीफायनलमध्ये गेल्याचं सांगतात. त्यामुळे ऋषीसुद्धा खूपच खुश होतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. कमळी म्हणत असते की ऋषी सर, तुम्हीसुद्धा इथे बघायला हवे होतात. मात्र ऋषी म्हणतो की अगं काळजी करू नको, साहेबांनी मला व्हिडिओ कॉल केला होता, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचे सगळे सामने बघितलेत. तुम्ही सगळ्याजणी खरंच खूप छान खेळलात, मला तुमचा अभिमान वाटतो. आणि ते ऐकून सगळ्या मुली खूपच खुश होतात. आणि मग निंगी ऋषीला आज कमळी कसं खेळली, तिने एकाच वेळी अगदी 6 खेळाडूंना कसं बाद केलं हे देखील सांगू लागते. त्यामुळे ऋषीला कमळीचं अजूनच कौतुक वाटू लागतं. दुसरीकडे अनिका मात्र खूप चिडलेली असते आणि मग ती त्या कामिनीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगते. कामिनी आश्चर्यानेच तिला विचारते की तू तर त्या गावछापला आणि तिच्या टीमला प्रॅक्टिससुद्धा करू दिली नव्हती ना, मग त्या सेमीफायनलमध्ये गेल्याच कशा काय? तर अनिका वैतागून म्हणत असते की तेच मला कळत नाही आहे ना, त्या खरंच खूप चिवट आहेत ग, सहजासहजी हार मानणाऱ्या नाही आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर तूच काहीतरी कर, नाहीतर ना मी या मुलींना मारून टाकेल. पण त्यावेळी रागिनी अनिकावर ओरडते आणि तिला म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको. पण ती अनिका रागिनीचंही ऐकत नाही, त्या कामिनीलाही बोलू देत नाही आणि सरळ फोन कट करून तेथून निघून जाते. दुसरीकडे ही कामिनी तिच्यासोबतच्या गुंडांना घेऊन सरूच्या म्हणजेच गौरीच्या आणि कमळीच्या घराबाहेर येते. घराला अजूनही कुलूप असते, सरू आतमध्येच असते. पण त्या कामिनीला असं वाटतं की घरात कोणीही नाही आहे आणि मग ती त्या गुंडांना सांगते की चला हे घर आता जाळून टाका. त्यामुळे ते लोक घराच्या अवतीभोवती रॉकेल टाकतात आणि मग ही कामिनी हसतच ते घर पेटवून देते. मात्र सरूच्या लगेच हे सगळं लक्षात येतं आणि मग ती धावत पळत जेवढं काही गरजेचं सामान असतं तेवढं पटकन एका पिशवीमध्ये भरते आणि कशीबशी त्या घरातून बाहेर पडते. आपलं घर आपल्या डोळ्यांदेखत जळतंय हे बघून त्या बिचारीला खूप त्रास होत असतो. कामिनी मात्र मोठमोठ्याने हसत असते आणि मग सरू कशीबशी त्या कामिनीची नजर चुकवून वर्षाच्या घरी जाण्यासाठी निघते. ती खूप जास्त घाबरलेली असते आणि जेव्हा ती वर्षाच्या घरी पोहोचते तेव्हा तिच्या लक्षात येतं की वर्षासुद्धा घरी नाही आहे. त्यामुळे तिची भीती अजूनच वाढते. आता काय करायचं, कुठे जायचं हे तिला सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.